इथलं नियोजन एवढं खराब आहे. इथं मच्छर किती आहे का नाही. पाणी त्यासोबतच इथलं चार्ट एक दिवस भाऊ एका तारखेला एक पहिल्या दिवशी आणतो म्हणे, आणूनच राहिले तुम्ही. 3 पिन सॉकेट नाही आहे, मोबाईल आमचे स्विच ऑफ पडून आहे, बायकोचा फोन येते स्विच ऑफ आहे का नाही. जर तुम्ही तुमच्या विषयामध्ये गांभीर्य नसेल तर तुम्ही गांभीर्य व्हा लागेल आता, आहे का नाही. आपल्या मागं कोणी येणार नाही आहे, आपणच लोक करते धरतो आणि आपणच लोक न्याय मिळवून देऊ शकतो. जे लोक घरात बसू नाही बसू दे त्यांना, पण इथे बसलेल्या लोकांना आता नियोजन टीम वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत असते, पत्रकार समिती वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत असते, मीडिया टीम वेगळ्या पद्धतीनं काम करते, आयोजक टीम वेगळ्या पद्धतीनं काम करते, संयोजक टीम वेगळ्या पद्धतीनं काम करत असते, इथलं मेंटेनन्स जे सांभाळणारे ते लोक वेगळ्या पद्धतीनं काम करत असते. पण इथं काहीच नाही, फक्त एका माणसावर अनिल भाऊ वारंवार धावधाव करत आहे. काशे करत आहे मला माहीत नाही, पण ते धावधाव करत आहे. मॅनेजमेंट इथलं सांभाळत आहे, पण त्यांच्या व्यतिरिक्त इथलं सांभाळणारा दुसरा कोणी व्यक्ती दिसतं का मला. त्या व्यतिरिक्त हे 2 पोरं अजून सांभाळते, ते किती धावधाव करतात. त्यांचं ते काम पाहून इथं सांभाळत आहे, नोकरी पाहून सांभाळत आहे का नाही. आपलंही काम बसलं गरजेचं आहे. इथला जो युवा वर्ग आहे, इथला जो किंवा नसेल युवा वर्ग सोडून द्या त्या युवा वर्गांना, पण जे इथं जे असलेले लोक आहेत त्या लोकांना आता जिम्मेदारी घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही आज हे डिसिजन घेतलं की आम्ही जिम्मेदारी घ्यायला तयार आहे, तर आमची लढाई इथून अजून 30 दिवस समोर होईल का नाही. होईल. आणि जे म्हणतात आहे तुम्ही खंबीर निर्णय घेतला, पण मी त्याला अजूनही सहमत नाही आहे. कारण की अजूनही तुमचे पॉम्पलेट तुमचे जे आंदोलनाची माहिती जी आहे अजून प्रत्येक घरात नाही गेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करूच शकत नाही. हे आंदोलन फेल पडू शकते, फेल नाही पडलं पाहिजे यासाठी आपल्याला नियोजन करायचं आहे. आज दाखवा बरं किती पॉम्पलेट आहे खाली. काहीच नाही, संपले. काय नियोजन आहे? शून्य. अरे प्लॅनिंगच नाही आहे का. प्लॅनिंग आहे तुमच्याजवळ. व्हॉट्सअप फेसबुकवर कोणतंही काम होत नसते. व्हॉट्सअप फेसबुकवर मी अजूनही सांगतो, ते मोदीनं केलं आणि ते जरांगेनं केलं. आपण त्यातले लोक नाही आहे का नाही. आपण त्यातले लोक नाही आहे. आपण अजूनही झोपड्यामध्ये राहणारे लोक आहे. अजूनही आपल्या लोकांमध्ये 90% लोकांमध्ये इंटरनेटचे मोबाईल नाही आहे. तुम्ही हे विसरू नका मित्रांनो. समजून घेण्याची हे खूप गांभीर्य विषय आहे. जर मी इथं आज नाही बोललो तर यानंतर माझ्यासारख्या आमच्या 3 लोकांसारखं कोणी डिसिजन नाही घेणार. मग यानंतर जर तुम्ही हे गांभीर्य नसेल घेतलं तर आपल्याला प्लॅनिंग करावं लागत. आज जर प्लॅनिंग केलं तुम्ही आमचं सहमत आहे, पण तुम्ही अजून 4 दिवस समोर घ्या. त्यामध्ये अजून 4 दिवस आम्ही तेवढपर्यंत राहायला तयार आहे. पण प्रत्येक तालुक्याच्या व्यक्तीला ते पॉम्पलेट द्या. तुम्ही 1000 पॉम्पलेट द्या आणि त्याला सांगा की तू तुझ्या एरियामध्ये पूर्ण जा आणि या दिवशी संपूर्ण समाज इथं उतरला पाहिजे. तेव्हा कुठे आपल्याला न्याय मिळेल आणि हे शासन दांदरेल. या लोकांना फ्री करा. हे दोन्ही लोक आम्हाला फ्री पाहिजे. या लोकांना तुम्ही सतत गुंतून ठेवता. हे ते प्लॅनर आहे दोघे जण की जे सिस्टमला हलवू शकतात. त्यांच्यामध्ये ते ताकद आहे. तुम्ही त्याला हमाल बनवून ठेवलं दोन्ही लोकांना. ते हमाल आहे का. समजून घेण्याची बाब आहे. स्थायी लोक जर येत नसेल तर आपल्याला जिम्मेदारी घ्यावं लागेल. आणि तुम्ही प्रत्येकाने इथं येऊन झोपण्यापेक्षा कमीत कमी आपले 50 लोकांना कॉल कसे केले पाहिजे या पद्धतीनं काम करायला पाहिजे. जर असं नाही केलं तर आपलं आंदोलन असंच चालणार राहणार. आम्ही तर द्यायला तयार आहे. आम्ही तो निर्धार तुळशीपत्र टाकून आलेलो आहे. इथून जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही. ते तुम्हाला ठरवायचं आहे की कशा पद्धतीनं न्याय करायचा. आम्हाला जे शंका होत्या त्या आम्ही तुम्हाला दर्शवल्या. आता तुम्ही ठरवा की या समाजाला न्याय कसा द्यायचा आहे. बस धन्यवाद. टाळ्या वाजवण्यात काही अर्थ नाही आहे. समितीकडून उत्तर घ्यावे. टाळ्या गरम पाणी पिऊन जा. बोलता का पाणी
थांबा इकडे बघा एक मिनिट, हे सचिन भाऊ बोलते. आता महिलांचं नियोजन झालेलं आहे, पण त्या महिलांना समोर घालणं हे कुठपर्यंत योग्य वाटते आपल्याला? म्हणजे महिला करणार तर महिलालाच करू द्यायचं का? त्याच्यात आपला पुरुषाचाही सहभाग राहायला पाहिजे. हा 114 नाही 228 गेले पाहिजे ना, पुरुष आणि महिला बी. म्हणजे महिला जेलमध्ये जाईल, आपल्याला माहीत आहे जेलमध्ये नेणारच आहे पोलीस स्टेशनमध्ये. मग पोलीस स्टेशनमध्ये महिलाला पाठवायचं का? आपणही जायचं ना सोबत. याच्या नियोजन केलं तुम्ही, एक नंबर नियोजन झालं, पण त्याच्यामध्ये भर पुरुषाचीही असली पाहिजे. का महिलालाच आरक्षण नाही पाहिजे, पुरुषालाही पाहिजे, युवकालाही पाहिजे. युवकाला ठीक आहे शिक्षणामुळे त्याला दूर ठेवू, परंतु जे पुरुष वर्ग आहे ते पुरुष वर्ग आता 114 काहून येऊ द्या ना, जेवढे येते तेवढे. हा 1000 झाले तरी चांगलंच आहे, जेवढे जाईल तेवढे चांगलं. गेले आता तिकडे अशी भूमिका घ्या की संयोजक मधून किंवा कमिटीमधून एकदम बसून घ्या. महिला फक्त 114 नाही येणार आहे, महिला 114 फक्त बसून दाखवा ना कमिटीमध्ये. 114 महिला निवेदन घेऊन राहणार आहे, बाकीच्या सगळ्या महिला त्यांच्या मागे राहणार आहे, सगळ्याच्या सगळ्या. आणि त्यांच्यासोबत हे बंधू पण राहणार आहेत आपले, असं ठरवलेलं नाही. महिला म्हणे आणि ना, आपल्या जिल्ह्यातून मी माझ्या जिल्ह्याचं प्लॅनिंग वहिनी महिलाच म्हणे, फक्त पुरुष कुठेही उल्लेख नाही झाला. म्हणून मी माझ्या मनात शंका निर्माण झाली ना, का महिला समोर चालल्या का आंदोलन करते? आपल्यासोबत पुरुष पण आहे, आपले बांधव पण आहे सोबत, पण तुम्ही समोर व्हावा आहे, काही हरकत नाही. महिला आहे. आणि दादा किशोर दादा, मी अमरावती जिल्ह्यातल्या महिलांचा पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे. 100-150 महिला नाही राहणार, 114 महिला नाही राहणार, तर इथं महिलांचा जनसमुदाय दिसत. हे माझं प्लॅनिंग महिलांचं, पुरुषांचं नाही सांग. मी माझं महिलांचं नेतृत्व करू, कारण ना ताई माझ्या महिला सगळ्या सक्षम आहे, तर सगळ्या महिला आम्ही सोबत आहे ना, त्यांना साथ देणं. आता तुम्ही महिला सक्षम आहे, पुरुष नाही. नाही असं नाही, तुम्ही पाठीशी तर राहाच लागेल ना. सगळे सक्षम आहे. नाही मला हे विचारायचं आहे, जसं ताई सांगते तुम्ही महिला सांगता आम्ही सांगतो, तसं पुरुषांनी सांगायला पाहिजे ना, आम्ही सक्षम आहोत तुमच्या बरोबर राहील म्हणून. काहीतरी करे बा. मगाशी तब्येत पाहून ना माझा जीव, म्हणजे मी सांगू नाही शकत. मी हळवे म्हणायचे काही म्हणा, मला मी नाही सांगू शकत. पण मग मी तातडीने निर्णय घेतला. आपल्या पोरं एवढी कडकडीने इथे बसले, तर काहीतरी आपल्याला निर्णय घ्यायला लागेल, शासनाला दबावाखाली आणावंच लागणार आहे. माझा हा निर्णय होता म्हणून मी अशी मीटिंग लावली. यांना विचारलं असं करू का आम्ही. माझ्या महिला तयार आहे, नागपूरच्या पण महिला तयार झालेल्या आहेत, अमरावती जिल्ह्यातूनही महिला येऊन राहिल्या. आम्ही असं प्लॅनिंग केलं. अमरावती जिल्ह्यात मी पहिले सांगून ठेवलं होतं की जेव्हा करू तुम्हाला यावं लागेल. आणि इथल्या सुद्धा महिला तयार झाल्या, ताईच्या इकडच्या पण महिला येणार आहे. पण बाकीच्यांचं मी नेतृत्व, मी असं नाही म्हणत आहे की मला, पण मी महिलांचं करू शकते, मला माहिती आहे. तुम्ही बाकीचं मला सांगा, नाही का कुठं काही चुकत असेल तर ते सांगा. आणि शनिवार दिवस यासाठी लोकप्रतिनिधी शनिवारी असते इथे, आपल्याला काहीतरी दबाव पडला पाहिजे बा शासनावर. नाही तर आपण असं बरोबर आहे राहू आपण, पण आमचा तर जीव लागला पाहिजे ना. आमचे लेकरं इथं राहून आले ना, आम्ही तिकडे हे करून आलो तर आमचा जीव लागला पाहिजे ना. नाही होत ना असं सर, त्याच्यामुळे मी निर्णय घेतला. बाकी तुम्ही ठरवा, नाही का. एक शंका पण दुसरी तुम्हाला जशी शंका येते तशी आमच्या महिलांना पण, कारण सॅटर्डेला आपण तो करणार आहोत, ठीक आहे. मग ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, ज्यांना हे अरेस्ट केलं, मग संडे आला तर येऊ द्या ना, काय होतं. 3 दिवस तिकडे राहून काय फरक पडते? ज्यांना केसची भीती वाटत तो नाही येणार ना, पुन्हाच दाखल होईल. आम्ही पहिले जाणीवपूर्वक पूर्ण विचार केला. जेवायला दिन ना तुम्हाला घेऊन पैसे नाही ठेवणार त्यांच्यावानी. आम्ही तर महिला राहायला तयार नको करा. आता त्या महिलांचं नाव आहे समोर, त्यांच्या मागे त्या महिलाच नाही राहणार, त्यांच्या मागे दुसऱ्या सुद्धा महिला राहतील. आणि आम्ही हा विचार केलेला आहे की सॅटर्डेला जर आपल्याला अटॅक झाली तर रविवारपर्यंत आपल्याला तिथं राहायला लागेल. आम्ही तिथं राहायला तयार आहे. तुम्ही इथं आमच्यासाठी राहून राहिले तर आम्ही काय 1 दिवस 2 दिवस जेलात नाही राहू शकत का? अरे जो जेलात गेला त्याचं नाव झालं, जो जेलात गेला तो नेता झाला. मला नेता नाही व्हायचा आहे, पण समाजासाठी व्हायचा आहे. आणि बरोबर आहे ना, काय हरकत आहे. तुम्ही एवढा लेकर आमच्या समोरच्या लेकरं जर इथं उपोषणाला बसून आले 2 दिवस काढू शकत का आम्ही लोक तुमच्यासाठी?
शनिवार योग्य नाही आहे माझ्या मते तरी. बरं तुम्ही सांगा तो मी दिवस सांगतो सोमवार घ्या बरं. आणि कमीत कमी 10,000 पॉम्पलेट इथं तयार करा पहिले. ठीक आहे ठीक हा? आहे आणि तालुका लेवलवर प्रत्येकाला 2-2 लोकांना जिम्मेदारी द्या. तालुका लेवलवर 2-2 लोकांना जिम्मेदारी द्या की हे संपूर्ण पॉम्पलेट प्रत्येक घरात कसे पोहोचेल. त्या अगोदर इथं पहिले जे 15 लोकांची कमिटी इथं बसली पाहिजे जे राहणारे आहे त्यांना आपण आपल्या हात इथं पहिले उपर वरती करा. कोणी राहायला तयार आहे का? नसन जिम्मेदारी घ्यायला काही हरकत नाही, आम्ही बिनधास्त आहोत इथं. जे 15 लोक राहणार आहे इथं सांगा पहिले. 15 लोक आंदोलन समाप्त होईपर्यंत 15 लोक राहणारे इथं उभे राहा पहिले. उभे होऊन जा पहिले. या इकडे माझ्या मागं, या इकडे मागं सगळे जण माझ्या मागं आमच्या सोबत या इकडे. 15 लोक पहिले येऊन जा. जे काही आहे जे तयार आहे इथं राहायला, शेवटपर्यंत राहायला तयार आहे इथं येऊन जा पहिले. शेवटपर्यंत वापस नाही जाणार जोपर्यंत फरक खतम नाही होणार तोपर्यंत. आपल्याला न्याय नाही भेटणार तोपर्यंत. महिला पण जोपर्यंत आंदोलन